गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. हरि ओम तत्सत. पंचदशीच्या अभ्यासातील चित्रदीप प्रकरणाचा अभ्यास सुरू आहे आणि ते प्रकरण आज आपल्याला अभ्यास करून पूर्ण करायचे. अभ्यास पूर्ण करताना शेवटी आपण त्याचा एक थोडासा आढावा घेणार आहोत. पण तत्पूर्वी हा 274वा श्लोक आहे. तर तो श्लोक आता आपल्याला साधक वा सिद्ध लोकसंपर्काला का कंटाळतात हा विचार आपल्या पुढे येणार आहे. कारण अभ्यास करायची वेळ आली की आपल्याला लोकसंपर्काविषयी आपल्याला एक अंतःकरणात विचार तयार होतो आणि त्याविषयी आता आपल्याला जे अधिक स्पष्टीकरण आहे ते मांडण्याला सुरुवात झालेली आहे. या जगात आसक्ताला सर्व प्रकारे त्रास होतो. अनासक्त पूर्णपणे सुखी असतो. म्हणून ज्याला सुख हवे आहे त्याने संघाचा सर्वथा त्याग करावा. आता जो आसक्त असतो, जो या सृष्टीला सत्यत्व दृष्टीने पाहतो, तो या जगात आसक्तीने वावरतो आणि त्या निमित्ताने तो सुखी किंवा दुःखी होतो. पण जेव्हा मी साधक म्हणून जगायची वेळ जेव्हा येते तेव्हा मात्र माझा अभ्यास करताना मला अधिक वेळ माझ्या अभ्यासाला उपलब्ध करावा लागतो. आणि उपलब्ध अभ्यासाला वेळ तयार करताना आपल्याला काही गोष्टी बाजूला कराव्या लागतात. उदाहरणार्थ आपले नातेवाईक, माझा मित्र परिवार यांच्यामध्ये असलेलं जे माझं आसक्ताचं जीवन आहे ते मला शांत करावं लागतं. जेव्हा आम्ही साधक म्हणून काकांकडे अनुग्रह घेतला आणि अभ्यासाला सुरुवात केली त्यावेळी श्री गुरु आम्हाला म्हणाले की तुम्ही 4 तास अभ्यास केला पाहिजे. आणि हे 4 तास जर आम्हाला अभ्यासाचे तयार करायचे असतील तर मग मला मात्र या 4 तासाचं नियोजन करताना मला काही जे मी मित्रांमध्ये घालवणारे वेळ आहेत किंवा या सगळ्या घरातल्या नातेवाईकांमध्ये घालवणारा जो वेळ आहे तो सगळा वेळ मला कॅल्क्युलेट करावा लागतो. आणि असं कॅल्क्युलेशन करून मला त्यातून खूप काही वेळ काढता येतो. आणि असा आम्ही वेळ तो काढायचा प्रयत्न केला आणि तो काढला. आणि त्या काढण्यामध्ये मात्र नातेवाईकांचा जो संपर्क आहे तो कमी झाला. मला हे सांगायचं का आहे हे लक्षात घ्या. नातेवाईकांचा संपर्क कमी झाला म्हणून नातेवाईक आमच्या नावाने ओरडायला लागले. ते म्हणायला लागले की हे दोघं फार शहाणे झालेले आहेत, हे आता कधीही आम्ही बोलवलं की येत नाही. बऱ्याच वेळा ते नाहीच म्हणतात. त्यावेळी आम्ही श्रीगुरूंकडे गेलो आणि त्यांना सांगितलं की असा असा प्रॉब्लेम होतोय, आता ह्याचं नक्की उत्तर काय. त्यावेळी ते म्हणाले की तुम्ही त्यांच्या सुखदुःख प्रसंगाला जा. त्यांच्या सुखदुःखी प्रसंगाला गेला की तेवढंच त्यांना लक्षात राहतं. आणि काही वर्षांनी तीच लोक जी आम्हाला नावं ठेवायला लागलेली होती तीच लोक आम्हाला नावाजायला म्हणजे चांगल्या अर्थाने नावाजायला लागली की नाही, हीच लोक खरी आहेत, हे सगळे आमच्या सुखदुःख प्रसंगामध्ये नक्की आलेले. म्हणजे आपल्याला जेव्हा अभ्यास करण्यासाठी आपल्याला वेळ काढायची वेळ येते तेव्हा आपल्याकडे खूप काही वेळ काढता येण्याची व्यवस्था असते. म्हणून या जगात आसक्ताला त्रास होतो कारण तो सर्वांमध्ये जातो, सर्वांमध्ये मिसळतो, त्यांच्या सुखदुःखांचं मिश्रण होतं. तिथे काही गप्पा झडतात, त्या गप्पांमध्ये राजकारण असतं, कधी कधी सिनेमाच्या स्टोरीज असतात. अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी बोलल्या जातात आणि हा सगळा रजोगुणी व्यवहार असतो. आणि या रजोगुणी व्यवहारामध्ये कोणी कोणाला तरी नावं ठेवतं, कोणाची तरी निंदा होते आणि यातून जे काय सुखदुःख निर्माण होतात ती मात्र मोठी विलक्षण असतात. पण साधक नावाचा जो विचार असतो म्हणजे अनासक्त नावाचा जो विचार असतो तो एक नक्की आपल्याला सांगतो की मला माझा वेळ फुकट घालवता येणार नाही. कारण माझ्या हातात किती वेळ आहे हे मलाच ठाऊक नाही. कारण मी कधी आडवा होईल आणि माझं प्रारब्ध कधी या देहातलं संपेल हे मला सांगता येत नाही. म्हणून मला करावी तातडी परमार्थाची हा जो तुकाराम महाराजांनी मांडलेला विचार आहे तो करावा लागतो. आणि तो करायचा असेल तर मग मला या सर्व लोकांचा काही वेळा संग त्याग आणि काही वेळा वस्तुत्याग या शब्दांनी त्याचा विचार पूर्ण करावा लागतो. म्हणून माझे नातेवाईक, माझे मित्र हे सगळे जे काय आहेत यांच्या संदर्भात आपल्याला थोडंसं वैराग्य यावं लागतं. आणि हे वैराग्य साधक आणि सिद्ध लोक का कंटाळतात त्याचं हे उत्तर आहे. ते कंटाळतात या शब्दाचा अर्थ त्याच्यामुळे आपला अभ्यास होत नाही हा साधकाचा विचार आहे. आणि नंतर सिद्ध होईपर्यंत त्याला ती सवय लागलेली असते की एकांती नाजूक कारभार तेथे असावे खबरदार, त्याच्या कोटी गुणे विचार अध्यात्म ग्रंथी.
म्हणजे एकांती नाजूक कारभार म्हणजे अध्यात्माचा अभ्यास आपल्याला करता येतो आणि तोच अभ्यास आपल्याला आनंदापर्यंत घेऊन जातो, हा साधक विचारातला भाग झाला. म्हणून ही वेळेची जी काय आपल्याला बचत करता येते ती केवळ या अनासक्त वृत्तीतनं करता येते. एरवी करता येत नाही. नंतर तीच सवय लागते आणि त्या निमित्ताने तो सहजच शांत अंतःकरण वृत्तीने एका ठिकाणी कोपऱ्यात बसून राहायची त्याला सहज सवय लागते आणि तो आनंदात सहज राहतो. नाहीतर काय होऊन जातं, त्या रजोगुणी स्वभावामुळे, आसक्त स्वभावामुळे मिरवायची सवय लागते. कोणी कौतुक केलं की बरं वाटतं आणि कोणी कौतुक केलं नाही तर बरं वाटत नाही. मग हा आसक्त लोकांना होणारा त्रास आहे. पण जे साधक किंवा सिद्ध असतात ते मात्र या आसक्तीला कंटाळतात. म्हणून अनासक्त होण्यासाठी ते थोडासा एकांतवास पत्करतात आणि ते समर्थांनी म्हटलेलं वाक्य लिहिलेलं आहे माझ्या गुरूंनी, "सुखा लागी अरण्य सेवित जावे." इथं अरण्य शब्दाचा अर्थ वस्तुतः अरण्य असा घेऊ नका, तर एकांतवास हा त्यातला एक मुख्य विचार. आता अनासक्तपणे व्यवहार करणारे लोकांना ओळखू येत नाहीत, हा 275वा सांगणारा श्लोक आहे. शास्त्राचे वर्म न जाणता त्याविषयी भलत्याच कल्पना करणारे मूढ भलते सलते बोलतात. मूर्खाचे मत जे असेल ते असो, आम्ही आता आमचा सिद्धांत सांगू. मुख्य विचार आहे तो अनासक्तीचा आहे. की इथं जनक राजाचं उदाहरण दिलंय, की जनकादी राजे जे आहेत ते जीवनमुक्त होते आणि जीवनमुक्त होते शिवाय त्यांनी हा सगळा मोठा देहादी प्रपंच केला. स्वतःचाही केला आणि या त्या राज्याचाही केला. पण असं करून सुद्धा ते मात्र अनासक्तच राहिले. किंवा शिवाजी महाराजांचं उदाहरण इथे दिलेलं आहे, की ते प्रत्येक वेळी काय म्हणायचे, ही श्रींची इच्छा आहे. त्यांना निस्संग योगी अशी पदवी श्री समर्थांनी दिलेली होती. ती काय उगाच दिलेली नव्हती. निस्संग हा शब्द त्यांच्यामध्ये मांडलेला होता. एवढा सगळा राज्याचा पसारा निर्माण केला. तो सर्व व्यवस्थितपणे चालवला आणि एवढं करूनही ते निस्संग होते. कुठेही संघ त्यांना नव्हता. ज्यावेळी विचार करा, की ते राज्य अर्पण करण्याची वेळ आली, त्यावेळी त्यांनी संपूर्ण राज्य समर्थांच्या झोळीत टाकलं. पण समर्थही तितकेच वैराग्यवान होते, अनासक्त होते. त्यांनी ते राज्य शिवाजी महाराजांना परत केलं. म्हणजे किती दोन्हीही वैराग्याच्या परिसीमा आहेत. एक प्रपंचात राहून वैराग्यवान आणि एक या संपूर्ण जगाचा प्रपंच करता करता संन्यस्त वृत्तीने असणारे, काही म्हणूया संन्यास घेऊन असणारे जे समर्थ ते सुद्धा वैराग्यवान होते. म्हणजे इथे काय आहे, आपल्याला आतमध्ये वैराग्य असणं हे खूप महत्वाचं आहे. कारण योग वैशिष्ट्यामध्ये जेव्हा प्रभू रामाची आणि वसिष्ठ मुनींची भेट झालेली आहे आणि त्यांनी विचारलेलं आहे वसिष्ठ मुनींनी, तुम्ही कसे आहात? तर ते म्हणाले, विश्रांतवान अहम, मी विश्रांत आहे. आता विश्रांत शब्दामध्ये अनासक्ती आहे, की मी विश्रांत आहे म्हणजे मी स्वरूपाशी एकरूप आहे. पण स्वरूपाची एकरूपता ही अनासक्त वृत्ती आल्याशिवाय सिद्ध होत नाही. म्हणून वैराग्याचा आणि अनासक्तीचा खूप संबंध आहे आणि अशी अनासक्ती आणि वैराग्य हे एकमेकांमध्ये हात घालून चालले तर मग वस्तुतः त्याग आणि संगतः त्याग हा विचार आपल्याला मांडता येतो. पण असं ज्यांना कळत नाही त्या मूढांविषयीचा श्लोक आहे. तर त्या मूढांना काय कळणार, तर त्यांच्याविषयी आपण रामकृष्ण हरी म्हणलेलंच बरं, याविषयी आपण काय बोलणार. मग पुढचा हा 276वा जो श्लोक आहे तो आता एक नवीन टॉपिक सुरू करतोय. वैराग्य, बोध आणि शांती यांचा परस्परांचा संबंध काय. वैराग्य, बोध व शांती या तीन बाबी परस्परांना मदत करतात. त्या बहुधा एकत्र राहतात किंवा तरी त्या एकमेकांना सोडून राहतात. असे दोन्ही विचार मांडलेले आहेत, की इथे वैराग्य, बोध आणि शांती हे तीन गोष्टी एकमेकांना परस्पर पूरक आहेत. मुख्य विचार काय आहे, की आत्मबोधानंतर आलेली शांती ती शांतीची पै शांती आहे. म्हणजे ती सहज असलेली शांती आहे. पण ती शांतता कमवण्याला मला आधी वैराग्य माझ्या अंतःकरणात असावं लागतं. म्हणून इथे वैराग्याची सहजता ही आपल्याला कळली पाहिजे, की ज्यांच्याविषयी मी वैराग्य आणायचं असं म्हणतो, ती मंडळी, ती पदार्थ, तर ते सगळे जे पदार्थ आहेत ते पूर्वी माझ्या त्यागाचा विषय होते. पूर्वी मी त्यांना वस्तुतः कधी कधी संगतः त्यांचा त्याग करत होतो. पण आता मात्र हे सगळे पदार्थ किंवा व्यक्ती आहेत त्या माझ्या जवळ येतात, बसतात. काही वेळा माझा आणि त्यांचा संपर्कही येतो. पण तरी सुद्धा माझी अंतःकरण वृत्ती त्यांच्यामध्ये आसक्त होत नाही. हा विवेकयुक्त वैराग्याचा विचार आहे. आणि असं विवेकयुक्त वैराग्य जे आहे ते अपेक्षित आहे. समर्थ म्हणतात, की वैराग्य हेकांड पिसे नको.
हेकांडपिसे वैराग्य म्हणजे तात्पुरतं वैराग्य येतं. घरातलं कोणी गेलं की 4-2 मंडळी अगदी बोलतात, की काही आता खरं नाही. या शरीराचं काही खरं नाही, अशा पद्धतीने बोलणं होतं. पण या शरीराचं काही खरं नाही, असं म्हणताना मात्र ते 14 दिवस झाल्या-झाल्या त्या शरीराच्या सत्यत्व बुद्धीमध्ये निघूनच जातात. हे आपल्याला समजलं पाहिजे, की असं हेकांडपिसं वैराग्य काही उपयोगाचं नाही. त्याच वैराग्यातनं म्हणजेच त्या अनासक्त वृत्तीतनं मिथ्यात्व निश्चय तयार होतो. सतासत विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या, मग त्या सृष्टीचा बाध होतो आणि त्या बाधातनं बोध तयार होतो. बोध म्हणजे यथार्थ ऐक्य ज्ञानानंतरची स्थिती. आणि मग त्या बोधामुळे जी काय अपरिमित शांती जी आहे, की त्याला आपण निरपेक्ष शांती असं म्हणतो. ती निरपेक्ष शांती आपल्याला प्राप्त होते. पण हे वैराग्य नावाचं साधन जे आहे, विवेक, वैराग्य, समाधी, षटक, हा जो विचार आहे, तो पूर्ण केल्याशिवाय आपल्याला खऱ्या अर्थाने आनंदाचा विचार आपल्यामध्ये तो परिपूर्ण होत नाही. म्हणून इथे आपल्याला जी सुखाचा जो विचार आहे, म्हणजे तो "सुखा लागी जीवा करिसी तळमळ", हा जो विचार आहे, तो जर पूर्ण करायचा असेल, तर मला सुखरूप होण्याशिवाय दुसरा काही पर्याय नाही. म्हणून इथे काय आहे, ते प्रत्येकाचं वैराग्य काय आहे ना, ते एकदा तपासून बघावं. की आपल्यापुढे 4 संत आहेत, की समर्थ ज्ञानदेव आहेत, ते दोघंही संन्यासी आहेत. आणि दोघंही संन्यासी असल्यामुळे त्यांचं वैराग्य कडकडीत आहे. तुकाराम महाराज आणि पुन्हा एकनाथ महाराज आहेत. आता या दोघांचाही वैराग्याचा विचार केला, तर एकनाथ महाराजांचं वैराग्य घरामध्ये सुवत्ता नांदत असलेलं वैराग्य आहे. हे सगळं असताना सुद्धा एकनाथ महाराज वैराग्यवान आहेत. आणि तुकाराम महाराज मात्र भंडाऱ्यावर जाऊन त्यांची तपश्चर्या चालू आहे, म्हणजे चाललेली आहे. अशा पद्धतीने त्यांचं वैराग्य आहे. पण मुख्यतः काय आहे, की आपल्याला जेव्हा प्रपंचात आपण राहणार आहोत, प्रपंच सोडणार नाही, तर मग मिनिमम लेव्हलवर जीवनमुक्त होण्यासाठी जेवढं वैराग्य हवं असतं, ते वैराग्य मला प्राप्त झालं पाहिजे. आणि ते प्राप्त झालं तरच अनासक्त वृत्ती ही आपल्या अंतःकरणात डेव्हलप होते आणि मी खऱ्या अर्थाने आनंदाशी एकरूप होण्याची एक व्यवस्था तयार होते. या तिन्हींचे भिन्नत्व जे आहे ते समजावून सांगणारा विचार हा 277वा श्लोक आहे. या तिन्हींचे हेतू, स्वरूप व कार्ये वेगळी आहेत, म्हणून ते एकरूप नाहीत. मुमुक्षूने शास्त्रानुसार नीट विचार करून हे समजून घ्यावे. आता हे वैराग्य, बोध आणि बोधामुळे येणारी शांती, हे 3 विचार वेगवेगळे आहेत. आणि या तिन्हींचा विचार आणि तिन्हींचा हेतू म्हणजे कारण, की नक्की ह्या वैराग्य स्थापन झालं तर नक्की माझ्या अंतःकरणात काय बदल होतो? बोध झाल्यानंतर काय बदल होतो? ती बोधानंतरची आलेली शांती काय पद्धतीची असते? असे सगळे जे विचार आहेत, ते सगळे विचार आपल्याला समजून घ्यावे लागतील. आणि पुढील काही श्लोक जे आहेत, ते आपल्याला या तिन्हींचा विचार आपल्यापुढे स्पष्ट करणार आहेत. त्यातला वैराग्य, हेतू, स्वरूप व कार्य हा श्लोक जो आहे पुढचा 278वा, या 3 गोष्टींविषयी सांगणार आहे. म्हणजे वैराग्य या सब्जेक्टला धरून हे 3 विचार जे आहेत ते आपल्या पुढे येणार आहे. दोष पाहणे, त्यागाची इच्छा असणे व भोग नसले तरी दीन न होणे, ही वैराग्याची मुख्य लक्षणे आहेत. म्हणजे कारणे आहेत, हेतू आहे. पण दोष पाहणे, आता दोष पाहणे या शब्दाचा अर्थ समजला पाहिजे, की दुसऱ्यांमध्ये दोष पाहणे हा नाहीये विचार. तर या सृष्टीला दोष दृष्टीने पाहणे. आता या सृष्टीमध्ये जेव्हा सत्यत्व वृत्ती असते, तेव्हा आपल्या अंतःकरणात ती दोषदृष्टी नसते. आता ती दोषदृष्टी कोणती? तर त्या सृष्टीला सतासत विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या आहे, अशा पद्धतीने पाहणं, त्याला दोषदृष्टी म्हणतात. की अरे, पूर्वी मी जी काय सत्यत्वाची दृष्टी होती आणि त्यामुळे मी जी काय सुखदुःख भोगत होतो आणि त्या निमित्ताने माझी जी अंतःकरण वृत्ती अस्थिर होत होती, ती अंतःकरण वृत्ती आता आपल्या अभ्यासामध्ये उपयोगाची नाही. सुस्थिर आणि शांत अंतःकरण वृत्ती ही अभ्यासाला अत्यंत पोषक असते आणि त्यासाठी या सृष्टीचा बाध करणं आवश्यक आहे. म्हणून या सृष्टीला दोष दृष्टीने पाहायला शिकलं पाहिजे. ही सृष्टी सत्य नसून मिथ्या आहे. अशा पद्धतीने पाहणं जे आहे तो दोष दृष्टीचा विचार आहे. आता त्यागाची इच्छा असणे. आता त्यागाच्या इच्छेमध्ये मात्र 2 विभाग आहेत. एक म्हणजे वस्तुतः त्याग आणि एक संगतः त्याग. काही वेळा आपल्यासमोर काही मंडळी येतात, ती मदत मागायला येतात, त्यावेळी आपल्याला काही वेळा वस्तुतः त्याग करावा लागतो. घरात भरमसाठ कपडे असतात, पण ते कधी गरीब लोकांना वाटायची बुद्धी आपल्या अंतःकरणात येत नाही. नवीन कपडे नका देऊ तुम्ही कोणाला, पण निदान घरात असलेले जुने पुराणे चांगले कपडे आहेत, ते नुसतेच घरात सडून जाण्यापेक्षा ते निदान त्याचा वस्तुतः त्याग घडला पाहिजे.
कुठेतरी दानधर्म करण्याची वेळ येते, तेव्हा मात्र दानधर्म करायची वेळ आली की माझ्या हाताला कंप सुटतो. आता हा सगळा नाही का अनासक्त वृत्तीचा विचार नाहीये. म्हणून जेव्हा जेव्हा आपल्याला त्याग करण्याची वेळ येते, काही वेळा देश पातळीवर त्याग करण्याची वेळ येते. आजच एक उदाहरण घ्या, त्या युक्रेन आणि रशियामधलं युद्ध चाललेलं आहे. त्यातल्या 13 लोकांनी स्वतःच्या देशाच्या रक्षणासाठी हौतात्म्य पत्करलं. त्यांनी सांगितलं की ते छोट्याशा बेटावर ते होते, पण आम्ही हे छोटंसं बेट तुमच्या ताब्यात देणार नाही. म्हणजे इथे काय आहे, देशासाठीचा त्याग आहे. म्हणजे अशा पद्धतीने ही जी त्यागाची इच्छा जी आहे, ती त्यागाची इच्छा आपल्याला वस्तुतः त्याग करायला लावते किंवा कधी-कधी संघाचा त्याग करायला लावते. आणि संघाचा त्याग या शब्दाचा अर्थ कधी-कधी आपल्याला घरातील काही गोष्टी ह्या लागतात, आवश्यकही असतात. त्या गोष्टींचा त्याग करता येत नाही, पण त्या गोष्टींवर असलेलं ममत्व मला दूर करता येतं. म्हणून त्यागाची इच्छा असणे हा विचार आहे. आणि मग त्याच्यामध्ये आता या शरीरांच्या विकारांचाही विचार करावा लागतो. अस्ति जायते वर्धते पासून ते शेवटी अपक्षीयतेतनं म्रियतेपर्यंत जाणारा विचार हा आपल्या स्वतःच्या शरीरासंबंधी आहे. आणि तो वैराग्याशी निगडित आहे. मला माझ्या शरीराविषयी वैराग्य आलं पाहिजे. म्हणजे काय? श्री तुकाराम महाराज म्हणतात तसं, आता होणार ते होईना का? म्हणजे समर्थ म्हणतात, आता होणार ते होईना का, जाणार ते जायना का, तुटली मनातील आशंका. मग शरीर काय आहे? शरीर मिथ्या आहे. मग ते असेल नाही तर नसेल. पण ह्याच जीवनात मला आनंदाचा अनुभव घ्यायचा असेल तर शरीर जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ व्हावं. म्हणून शरीर जाईल नाही तर राहील, पण पांडुरंग दृढभाव मी सोडणार नाही. अशा पद्धतीने शरीरांचे विकार जे आहेत ते माझे विकार नाहीत असा निश्चय करून या शरीराचं जीवन जगणं, याला शरीराविषयी असलेल्या विकारांविषयी असलेल्या विचारांचा त्याग हा विचार आहे. पुन्हा विषयात तृप्ती आहे हा या सत्यत्व दृष्टीवाल्या लोकांचा विचार आहे. पण विषय नेहमी मला बंधनात टाकतात, माझी अंतःकरण वृत्ती त्याच्यात अडकते, मी बंधनात पडतो. म्हणून विषयात तृप्ती नाही. पुन्हा विषयात तृप्ती नसेल तर मग विषय भोगायचा जो विचार येतो तेव्हा तो पर्याप्त विषय भोगणं हाच विचार अंतःकरणात असतो. कारण जरुरीपेक्षा जास्त भोगला तरी विषयांचं चिंतन आहे आणि जरुरीपेक्षा कमी भोगला तरी विषयांचं चिंतन आहे, पण पर्याप्त भोगण्यामध्ये विषयांचं चिंतनच नाही. म्हणून विषयजनित सुखे सौख्य होणार नाही हा विचार करून विषयांचा जेवढा उपयुक्त आपल्या शरीराला आवश्यक आहे तेवढा भोग घेणं हा जो विचार आहे हा या वैराग्याचा विचार आहे. म्हणून इथे काय आहे, ही जी काय विषयांमुळे मध्ये जी तृप्ती आहे ती तृप्ती आपल्याला बाजूला करायची आणि विषयांशिवाय मी तृप्त आहे. म्हणून विषयांशिवाय असलेलं जे अविट सुख आहे ते आत्मसुख आहे आणि ते माझं स्वरूप आहे. म्हणून या सर्व गोष्टींवर म्हणजे विषय किंवा या जगातला पदार्थ किंवा व्यक्ती यांच्यामध्ये दोषदृष्टी म्हणजे मिथ्यात्व दृष्टी पाहून जो जीवन जगतो आणि या आसक्तीचा विचार अंतःकरणातून सोडून देतो तो खरा वैराग्यवान. म्हणून हे वैराग्यवानाचे हेतू आहेत. पण त्या वैराग्य आपल्याला तयार करताना त्या वैराग्यामध्ये जो अभ्यास करणारी व्यक्ती असते ती निधड्या छातीची असते, त्याच्यामध्ये दीनता नसते. लक्षात घ्या की काही वेळा वैराग्याचा विचार करता करता काही लोक दीन होऊन जातात की नाही आता माझी अंतःकरण वृत्ती ह्याच्या पुढे जाऊ शकत नाही, इतके दीन होऊन जातात. पण तरी सुद्धा जर आपण थोडासा आणखीन धैर्य धरून त्या वैराग्याचा विचार केला तर नंतरच आपल्या लक्षात येतं की त्या विषयांनी मला आता धरायचं सोडून दिलेलं आहे. याचा अर्थच माझी अंतःकरण वृत्ती त्या विषयांमध्ये आता अनासक्त वृत्तीने राहते. म्हणून इथे कधी कधी विषयां वाचून राहायची वेळ आली तर आपण रडायचं काही कारण नाही. निवाडा करता आला पाहिजे की आता मला सिनेमाला जायचंय आणि एका ठिकाणी पंचदशीच्या अभ्यासाला जायचंय, थेट येस मी पंचदशीच्या अभ्यासाला जाणार, इतका पक्का मी असलो पाहिजे. पण असा पक्का जेव्हा नसतो त्यावेळी सिनेमाच्या विचारांनी मी दीन होतो. पण मी जर इकडे पक्का असेल तर मग मी मात्र त्या सिनेमाचा विचार सोडूनच देतो. म्हणून इथे काय आहे, वैराग्य आपल्याला नीट समजून घेतलं पाहिजे आणि ते जर विचार करून आलेला असेल तर मग वस्तुतः त्याग, संगतः त्याग हा ज्या काय भावना आहेत अंतःकरणातील त्या आपण बरोबर अभ्यासासाठी उपयुक्त करून घेतो. आता हा 279वा श्लोक जो आहे तो मात्र बोध, हेतू, स्वरूप, कार्य याविषयी बोलणार आहे. श्रवणादी 3 तसेच सत्य व मिथ्या यांचा विवेक, भेदलेला ग्रंथी पुन्हा न जुळणे ही बोधाची 3 कारणे आहेत.
जो बोधरूप झालाय त्याचं नक्की वर्णन कसं करायचं, हा त्यातला विचार आहे. म्हणून इथे श्रवणादी तीन हे काय आहे, हे बोधाला हेतू आहेत. श्रवण मनन निदिध्यासन. श्रवण आदीमध्ये हे दोन आले. आता श्रवणामध्ये काय करायचंय, तर जीव आणि ब्रह्म यांच्या ऐक्याविषयी श्रवण करायचं. उगाच ते उदाहरणं आणि काय आणखीन खूप काही फार मंडईत फिरवून आणतात, कांदे बटाटे घ्यायला लावतात, पण त्या तत्वज्ञानाचा एक जो काही तिनका आहे तो कधीतरी बोललं तर बोलतात, त्याचा काय उपयोग आहे. थेट माझ्या अंतःकरण वृत्तीविषयी मी बोललं पाहिजे. नाहीतर काय खूप काही मोठी उदाहरणं होतात, बोलणी होतात आणि माझं अंतःकरण मात्र जसंच्या तसंच राहतं. मग श्रवण काय आहे, तर आता श्रवण केलियाचे फळ तुटे संशयाचे मूळ. मुख्य मुद्दा काय आहे, आता श्रवण केलियाचे फळ क्रिया पालटे तात्काळ तुटे संशयाचे मूळ एकसरा. या श्रवणाचा हेतूच आहे की माझ्या क्रियेमध्ये फरक पडला पाहिजे. माझी क्रिया त्या पापवृत्तीतनं त्या खऱ्या म्हणजे आनंदाकडे जाण्यासाठी निष्काम कर्मोपासनेच्या वृत्तीकडे लागली पाहिजे आणि त्याचा परिणाम म्हणून तुटे संशयाचे मूळ. ते संशय जे आहेत, पाच भ्रांती जे आहेत, त्यातून माझी निवृत्ती होण्याचा विचार हा केवळ त्या श्रवणाचा हेतू आहे. म्हणून जीव ब्रह्मैक्याविषयी अत्यंत नेमकं आणि नेटकं जे श्रवण आहे तेच खरं श्रवण. उर्वरित जे काय उदाहरणं आणि वगैरे जे आहेत ते तात्पुरतं एखादं असलं बाद झालं. आपल्याला खऱ्या अर्थाने आपल्याला ते कसं जगायचं हाच विचार जास्त करायचा आहे आणि त्यातूनच मनन होतं. मननामध्ये काय आहे, अनुकूल प्रतिकूल विचार आहे की माझ्या साधनेला अनुकूल काय आहे ते स्वीकारायचं आणि माझ्या अभ्यासाला जे प्रतिकूल आहे, जगत सत्यत्व भ्रांती प्रतिकूल आहे, मग त्या भ्रांतीतनं बाहेर पडलं पाहिजे, प्रतिबंध केला पाहिजे, हा अभ्यासाचा विचार आहे. आणि त्यातून येणारी मी सच्चिदानंद रूपता, आता त्यातला सच्चिदानंद रूपतेचा विचार हा ग्राह्य विचार आहे. आणि तो ग्राह्य विचार जसा बळकट होतो तसं मी निदिध्यासनामध्ये जातो आणि मग निदिध्यासनामध्ये सहजच माझी वृत्ती आत्माकार राहायला लागते. तिथे माझ्या अभ्यासाची खरी इतिश्री व्हायला सुरुवात झालेली असते. पुढे तत्वम पदार्थ शोधन वगैरे सगळा विचारच आहे. म्हणून इथे काय आहे की ही बोधाची तीन कारणं जी आहेत की ज्याच्यामुळे माझा बोध सिद्ध होतो. म्हणजे काय आहे, मध्ये अज्ञान निवृत्तीपूर्वक हा विचार पक्काच आहे. म्हणून श्रवण मनन आणि निदिध्यासनामध्ये काय सोय आहे, तर अज्ञानाची निवृत्ती हा त्यातला मुख्य हेतू आहे. पुन्हा आता दुसरा जो विचार आहे तो काय आहे, तर ब्रह्मसत्य जगत मिथ्या. आता हे ब्रह्म एकमेव अद्वितीय असून तेच सत्य असून उर्वरित जगत मिथ्या व क्रियाशील आहे. मग अशा पद्धतीने जे काय सतत क्रिया त्याच्यामध्ये होत राहतात, त्यानंतर ते सततच काय आस्ती जे आहे ते कडून ते वर्धतेकडे आणि पुन्हा म्रियतेकडे जाणारं जे जग आहे ते येतं, काही काळ टिकतं आणि कालांतराने निघून जातं. मग त्याच्याविषयी दृढ मिथ्यात्व निश्चय. म्हणून दुसरा हेतू जो आहे तो निश्चय म्हणजे आपल्या खऱ्या अर्थाने काय झाला पाहिजे की जे माझं स्वरूप आहे त्या स्वरूपामध्ये राहणं हा निश्चय आणि त्या स्वरूपाला प्राप्त करण्यासाठी अज्ञानाची निवृत्ती करण्यासाठी केलेला दृढ मिथ्यात्व निश्चय हा आपल्या अभ्यासाचा विचार आहे. आणि मग नंतर एक चेतन आत्माच तेवढा सत्य असून उर्वरित जड अचेतन पदार्थ जे आहेत ते काय आहेत ते कधीच सत्य नाहीत, हा विचार आपल्या मनात पक्का झाला पाहिजे. आणि असा जेव्हा विचार पक्का होतो तेव्हा माझ्या अज्ञानाची निवृत्ती होते. त्यालाच ग्रंथीभेद म्हणतात. चित अचित ग्रंथीचा भेद. चित म्हणजे आत्मा, अचित म्हणजे जड अचेतन सृष्टी. मग ही जडाचेतन सृष्टी आत्मस्वरूपापेक्षा वेगळी आहे असा जेव्हा भेद तयार होतो तेव्हा खऱ्या अर्थाने जे असतं त्याचाच अनुभव येतो. जे असतची आसे असलेलं जे स्वरूप आहे त्याचाच अनुभव येतो आणि मी खऱ्या अर्थाने आनंदाशी एकरूप होतो. आणि म्हणूनच आपल्याला हा सगळ्या साधनांचा विवेक सांभाळता आला पाहिजे. आणि तो जर विवेक माझ्या हातनं काही कारणाने पुढे मी जर का त्या विवेकातनं बाजूला झालो तर पुन्हा मात्र हा जो ग्रंथीभेद जो झालेला आहे तो काही वेळा आपल्याला पुन्हा त्रास द्यायची शक्यता असते. असा तो विचार आहे. ग्रंथीभेद झाला आणि त्याप्रमाणे पुढे मी माझं वर्तन दृढ अपरोक्ष अपरिवर्तनीय आनंद अनुभव येईपर्यंत केलं नाही तर हा झालेला ग्रंथीभेद पुन्हा त्या सत्यत्व बुद्धीमध्ये पालटू शकतो. म्हणून साधन हे सतत सांभाळावं लागतं. जीवन मुक्तीनंतरही विवेक सांभाळावा लागतो, नाहीतर त्या जीवनमुक्ताची घसरण होऊ शकते. आपल्याला समजूनच घ्यावं लागतं प्रत्येक वेळी. म्हणून इथे काय आहे, हे विवेक वैराग्य हे आयुष्यभर सांभाळावे लागतात. हा त्यातला मुख्य विचार आहे. आणि हे सगळं सांभाळता सांभाळता माझी आत्मरूप स्थिती कुठेही बिघडत नाही. हा बोध असा दृढ अपरोक्ष बोध हाच आपल्या अभ्यासाचा खरा हेतू आहे. आता 280वा जो श्लोक आहे तो शांती या स्वरूपाबद्दल, हेतू स्वरूप व कार्याबद्दल बोलणार आहे. यमनियमादी बुद्धिवृत्तीचा
निरोध आणि व्यवहाराचा बाध हे उपरतीचे हेतू आहेत. म्हणून त्यांचा असंकर वेगळेपणा सांगितला आहे. हा 280व्या श्लोकाचा विचार आहे, की नियमादीमध्ये तिथे शमदमाचा विचार आहे. आता शमदमामध्ये काय आहे? शमन म्हणजे मनाचं शमन आणि दमन म्हणजे इंद्रियांचं दमन. म्हणजे आपल्याला समजूनच घेतलं पाहिजे, की संकल्पावरही नये मन, ही भूमिका आहे त्याची. जोपर्यंत इंद्रियांचा जय आणि वासनेचा क्षय होत नाही आणि संकल्पावरही नये मन, तुका म्हणे नये जाणीव अंतरा, अंतरिया थारा आनंदाचा. म्हणजे माझ्या अंतःकरणात जर आनंद साजरा करायचा असेल, म्हणजे आनंदाची दिवाळी जर साजरी करायची असेल, तर त्या शांतीला, म्हणजे ती शांतता रूप अवस्था जी आहे, की जिला आपण निरपेक्ष शांती असा विचार करतो, त्यासाठी मात्र मला या यमनियमादींचा अभ्यास माझ्या अंतःकरणात वैराग्य डेव्हलप व्हावं म्हणून करावाच लागतो. अशा पद्धतीने हे नको असलेले जे काय संकल्प विकल्प आहेत, ते माझ्या बुद्धीत अंतःकरणात उपसतात आणि त्यातून माझी सुटका करायची असेल, तर मग काय आहे? एकच संकल्प, एक हरी आत्मा दृढधरी मना. म्हणजे त्या एका हरीला आत्मरूप मी आहे अशा पद्धतीने दृढ धरायचं आणि त्या दिशेनेच वाटचाल करायची. वाटचाल ही नेमकी आणि नेटकी जेव्हा होते, तेव्हाच परमार्थाचा अभ्यास होतो. अन्यथा काय, सगळं काही हरिओमच आहे. अभ्यास हा आपण करतच असतो, आयुष्य सरत येतं तरी अभ्यास राहतच असतो. असं नाही चालणार. नेमका आणि नेटका अभ्यास करणाऱ्याचा अभ्यास हा त्याच जीवनात पुरा होतो. म्हणून इथे काय आहे? बुद्धिवृत्तीचा निरोध आणि व्यवहाराचा बाध. व्यवहार हा बाधितानुवृत्तीने झाला पाहिजे, ही सगळी उपरतीची कारणे. बाधितानुवृत्तीने म्हणजे मिथ्यात्व दृष्टीने. जेव्हा व्यवहार मिथ्यात्व दृष्टीने होतो, तेव्हाच माझी दृष्टी अनासक्त होते आणि अनासक्त झाल्यानंतर या कारणासह वर्तमान दुःखांची, म्हणजे या जगताची बाध होतो, जगताचा बाध होतो, त्या भ्रांतींचा बाध होतो आणि मग मला खऱ्या अर्थाने आत्मस्वरूपाचं ज्ञान होतं. म्हणून इथे काय आहे? या तिन्हींचा अभ्यास हा करत जावा लागतो. त्याशिवाय जीवब्रह्मैक्य ज्ञान स्थिती ही मला प्राप्त होत नाही. ती केवळ या 3 स्थितींच्या अपेक्षेने बोललेली स्थिती आहे. वास्तवात त्याला स्थिती हा शब्द सुद्धा लागू होत नाही. पुढे 281वा श्लोक असं सांगतो, प्रत्यक्ष मोक्ष देणारा तत्वबोध हा त्यात मुख्य आहे. वैराग्य व शांती तत्वबोधाला पूरक आहेत. आता प्रत्यक्ष बोध जो आहे तो अपेक्षित आहे. बोध शब्दाचा अर्थ यथार्थ ऐक्य ज्ञानानंतरची स्थिती, ती अपेक्षित आहे. आणि मग त्यामध्ये हे वैराग्य आणि पुन्हा ही शांती वगैरे हा जो विचार आहे, तो शांती हा त्याचा मिळणारा परिणाम स्वरूप विचार आहे, की त्या बोधामुळे माझी अनासक्त वृत्ती तयार होते आणि मी सहज शांत होतो. पण वैराग्य साधन हे आधी करावं लागतं, त्याला बहिरंग साधन म्हणूया. त्यानंतर मग बोध आहे. अशा पद्धतीने अनुक्रमे ती शांती आहे. म्हणून इथे काय आहे, की जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्य ज्ञान म्हणजे ज्ञानरूपता ही आपल्या अंतःकरणात सिद्ध व्हायला पाहिजे आणि ती सुद्धा दृढ अपरोक्ष अपरिवर्तनीय असली पाहिजे, साक्षात असली पाहिजे. साक्षात शब्दाचा अर्थ प्रत्यक्ष, यत साक्षात अपरोक्षत्वात. जे साक्षात असतं तेच अपरोक्ष असतं, असा तो विचार आहे. म्हणून इथे काय आहे, ही जी साधनं आहेत ती वैराग्य, नंतर समाधी षटक, नंतर विवेक वगैरे आणि पुन्हा श्रवण मनन निधिध्यासन तत्वम पदार्थ शोधन, हा सगळा साधनांचा विचार आहे. पण त्यानंतर होणारा बोध आणि त्यानंतर येणारी जी निरपेक्ष शांती आहे, हा अनुभवाचा विचार आहे. आणि असं जे काय बोलणी आहेत ती आपल्याला कळली पाहिजेत. ज्या दिवशी कळतात त्या दिवशी माझं सार्थक झालेलं असतं आणि त्यानंतर साधन विचारही संपलेला असतो. पुढे 282वा श्लोक असं सांगतो, वैराग्याती सतत एकत्र राहत नाहीत. हे तीनही पूर्ण परिपक्व झाले तर ते महान तपाचे फळ असते. पण पाप जोडल्याने एखादे वेळी थोड्या प्रमाणात कोणाला तरी प्रतिबंध करतात. मुख्य विचार काय आहे, की वैराग्य, ज्ञान आणि शांती हे एकत्र राहणं अत्यंत दुर्मिळ योग असतो. पण अगदी बरोबर आहे. पण दुर्मिळ जरी असला तरी माझं काही बलवान प्रारब्ध असेल तर ते प्रारब्ध मात्र कधी कधी माझ्या वैराग्याला, कधी कधी माझ्या शांतीला मात्र कधी कधी सुरुंग लावू शकतं. पण ते काय आहे, जसं जसं मी अभ्यासात सतत सातत्य ठेवतो, जसा अभ्यास जीवनमुक्त झाल्यावरही अभ्यास करावा लागतो. तो जीवनमुक्तीसाठी नाहीये. पण आपल्याला हे बलवान प्रारब्ध जे आहे ते कधी कधी आपल्यासमोर येतं. पण त्याचा मुकाबला करण्यासाठी आपला जो आतला विचार आहे तो कायम सज्ज ठेवावा लागतो. तो लागत नाही हे अगदी बरोबर आहे. पण काय आहे, वेळ आली की मात्र खूप काही गोष्टी अवघड असतात बलवान प्रारब्धातल्या. तिथे मात्र आपल्याला
काही गोष्टी घडतील, काय पद्धतीने घडतील हे सांगता येत नाही. ते बलवान प्रारब्ध जे असतं ते ज्ञान झाल्यानंतरही त्या शरीराच्या कार्यरूपाने उरलेलं असतं आणि ते त्याला कधी-कधी विपरीत रूपाने त्रास देतं. म्हणून काही वेळा आपल्याला या 3 गोष्टी काही जणांच्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या पुढे अनुभवाला येतात. मग आपण त्याच्यावरनं काही आपले मनोरचनेचे विचार पुढे मांडतो, की आम्हाला हे असं वाटतंय, आम्हाला ते तसं वाटतंय, ती व्यक्ती अशी आहे, ती व्यक्ती तशी आहे. त्या व्यक्तीबद्दल बोलूच नाही. कारण का ती जीवनमुक्त व्यक्ती आहे. कशाला तिची निंदा करायची? ती व्यक्ती जशी वागायची तिला वागू दे. पण प्रश्न असा आहे माझ्या मुक्तीचा. म्हणून इथे हा जो विचार आहे, हा जीवनमुक्तानंतरचा जो विचार आहे, तो मांडताय. आणि मग पुढे 283व्या श्लोकाचा विचार करताना तत्वबोधालाच अडथळा आला तर? ज्याचे वैराग्य व शांती परिपूर्ण असूनही ज्ञानाला अडथळा येतो, त्याला मोक्ष मिळत नाही. तपाच्या बळाने पुण्य लोकांची प्राप्ती होते. मुख्य मुद्दा काय आहे, की अत्यंत बलवान प्रारब्ध असतं, ते मला या जन्मात मोक्ष मिळूनच देत नाही. पण माझी अंतःकरण वृत्ती शुद्ध आणि शांत झालेली असेल, तर मला क्रममुक्ती मिळते. आणि जर का मी या जीवनात मुक्त झालो, तर त्याला जीवनमुक्ती म्हणतात. म्हणून इथे काय आहे, जीवब्रह्मैक्य ज्ञानाचा याची देही याची डोळा जर अनुभव आला, तर त्याला जीवनमुक्त म्हणतात. पण इथे केलेली साधना जी असते ती कधीच वाया जात नाही. आणि ती वाया जात नसल्यामुळे कधी कधी तो क्रममुक्त होतो, त्या लोकाला जातो आणि त्या लोकाला जाऊन सुद्धा तो मुक्त होतो. हा त्यातला विचार आपल्याला करायला हरकतच नाही. नाही साधली जीवनमुक्ती एखाद्या वेळी, तर मी निदान क्रममुक्त तरी व्हावा. या जगात येऊच नाहीये परत. कारण या जगात येणं हे सुखदुःख कारक आहे आणि सुखरूप होऊन जर का मी जीवन जगलो, तर मग याच्यासारखी मजाच नाही अंतःकरणात. हा त्यातला सगळा या 283व्या श्लोकाचा विचार आहे. म्हणून खूप मी पुण्य केलेलं असेल, तर ते मात्र मला क्रममुक्तीला घेऊन जातं, एवढाच विचार इथं आहे. 284वा श्लोक असं सांगतो, बोध आहे पण वैराग्य शांती नाही. आता ज्ञान पूर्ण असले तरी जेव्हा वैराग्य व शांती अपूर्ण असतात, तेव्हा मोक्ष निश्चित मिळतो. पण ऐहिक दुःखांचा भोग टळत नाही. आता काय झालं, ज्ञानरूप झाला, पण वैराग्य आणि शांती यांचा थोडासा कमीपणा तयार आहे. या दत्त भार्गव संवादामध्ये त्या 3 जीवनमुक्तांचं वर्णन केलेलं आहे. तो समनस्क जीवनमुक्त आहे. तो समनस्क जीवनमुक्त असतो ना, तो लोकांमध्ये राहतो. एखादं काही दुःखद प्रसंग घडला, तर तो तसा आरडाओरडाही करतो इतरांसारखा. सुखद प्रसंग घडला, तर तो सुखाने मोहरूनही जातो. पण असतो मात्र जीवनमुक्त. आणि असा जीवनमुक्तच जर पुढे कधी श्रीगुरु पदावर गेला, तर लोक काय म्हणायला लागतात, अहो ते सुखी होतात आणि दुःखी होतात त्यांचं झालं काय? त्याचा विचार तुम्ही नका करू. माझं स्पष्ट मत आहे. अरे त्याला जर का श्रीगुरूंनी अपॉइंट केला असेल श्रीगुरु पदावर, तर तो मुक्तच आहे. मग त्याचा विचार सोडून द्या, आपल्या मुक्तीचा विचार करा. हा माझा सर्वात महत्वाचा विचार आहे. म्हणून ही शेड आहे, ही जीवनमुक्तामध्ये आढळते. आता तो सुखी होतो आणि दुःखी होतो तरीही तो मुक्त असतो आणि नंतर तो विदेह मुक्तही होतो. मग असं असेल तर आपण कशाला त्याची निंदा करा? आपण आपल्या अभ्यासाचा विचार करावा. म्हणून ही समनस्क शेड जी आहे जीवनमुक्तीतली, ती अशा पद्धतीने आपल्या समोर असू शकते. मग त्यामुळे आपण आपला गप्प बसून अभ्यास केलेला हा केव्हाही चांगला असतोच. ज्ञान, वैराग्य व शांती हे 3 पराकोटीचे असले तर काय होते? हा त्यातला विचार 285 आणि 286व्या श्लोकाचा विचार आहे. ब्रह्मलोक कसपटा समान मानणे ही वैराग्याची परमावधी असून देह मी भावना, ही भावना जशी सहज होती तशी ब्रह्म मी हे सहज झाले की बोधाची सीमा संपते. झोपेतल्या विस्मरणाप्रमाणे सर्वांचे विस्मरण होणे ही शांतीची हद्द आहे. या प्रकारे त्यांच्यातील उणे अधिकपणा जाणून घ्यावा. आता या बोधाचा जो शेड्स ज्या आहेत बोधरूप झालेल्याच्या, त्याचा विचार आहे की आता काही जण अत्यंत वैराग्यवान असतात. कडक वैराग्य असतं. समर्थांचं वैराग्य कडक आहे. ब्रह्मादिकाची पदे दुःखाची शिराणी ही भाषा आहे. त्यामुळे ते इतके पराकोटीचे वैराग्यवान असतात की त्यांच्या वैराग्याचा विचारच वेगळा आहे. त्या सगळ्या गोष्टी समाजात ते वावरतात, पण स्वतःसाठी काहीच करत नाही. हे सगळे संत मंडळी आहेत संन्यास घेतलेली, ती स्वतःसाठी काहीच तयार करत नाहीत, काही करत नाही. अगदी स्पष्ट बोलतो. स्वामी विवेकानंद घ्या, संत ज्ञानेश्वर माऊली घ्या, नंतर हे समर्थांसारखे घ्या. भगव्या कपड्यानिशी ते बाहेर पडतात आणि परिव्राजक वृत्तीने त्यांचं जीवन जगतात. म्हणून इथे त्यांच्या अंतःकरणामध्ये द्वेष नसणं, मोह नसणं हा विचार महत्वाचा आहे.
इतके ती वैराग्याची परिसीमा असते आणि त्यांचं वैराग्याला बाधाही येत नाही, असं ते परिपूर्ण वैराग्य असतं. पण इथे जन्मोजन्मींचे संस्कार करून एखादा अभ्यास करून जीवनमुक्त होतो, तेव्हा मात्र आपल्याला लक्षात येतं की त्याच्यामध्ये काय आहे की बऱ्याच श्रेणी दिसतात. मी जीवनमुक्त, आणखीन काही जीवनमुक्त, असे जे काही विचार आपल्या पुढे येतात त्याच्यामध्ये अनेक शेड्स दिसतात. पापपुण्य त्यांनी पूर्वजन्मात केलेली असतात, त्याप्रमाणे त्यांचं जीवन आपल्या पुढे येतं. पण काय आहे ते घटना, व्यक्ती, परिस्थिती या नियमानुसार त्यांच्यामध्ये काही काही बदल दिसतात आपल्याला. पण त्या बदलांवर फार जाऊ नका. कारण त्या बहुमानस पासून म्हणजे त्या समनस्क पासून ते बहुमानस पर्यंत काही जण त्यांची अंतःकरण वृत्ती क्षणभर हालते, ते बहुमानस दर्जाचे. श्री ज्ञानदेव, संत तुकाराम महाराज हे समर्थ नाथ महाराज बहुमानस दर्जाचे आणि असे बहुमानस दर्जाचे समाजात राहतात आणि ते समाजात राहून अत्यंत निस्संगपणे हा सगळ्या समाजाचं अवलोकन करतात आणि त्यामध्ये ते वावरतात. त्यांना कुठल्याही परिस्थितीत, कुठल्याही पद्धतीने हा समाज त्यांच्या अंतःकरणाला त्रास देऊ शकत नाही, असे बहुमानसही असतात. म्हणून या जीवनमुक्तांमध्ये अनेक श्रेणी आहेत आणि त्या श्रेणींचा विचार करता आपण फक्त हात जोडून सर्वांना नमस्कार करावा, हा त्याच्यासारखा सुखाचा मार्ग नाही. त्याच्यामध्ये एवढ्या श्रेणी आढळतात आणि त्या श्रेणींप्रमाणे त्यांचं वर्तन ते दिसतं आपल्याला. पण त्या वर्तनावर जाऊ नये, त्याच्या मुक्तीचा विचार करावा, हा मुख्य विचार आपल्या दृष्टीने महत्वाचा आहे. म्हणून ब्रह्मज्ञानांचे वर्तन प्रारब्धानुसार असते असं सांगणारा हा 287वा श्लोक आहे. व्यक्तीचे प्रारब्ध कर्म अत्यंत वेगळे वेगळे असल्याने ज्ञान्यांची वागणूकही वेगळी वेगळी असते. त्यामुळे विचारी माणसाने शास्त्राविषयी शंका घेऊ नये. शास्त्राविषयी म्हणजे त्या सांगितलेल्या जीवनमुक्तीविषयी, याच्याविषयी आपण काही शंका घेऊ नये. आता प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव असतो, जीवनमुक्त असतो, त्याचाही एक स्वभाव असतो. त्यालाही काही गोष्टी आवडत असतात, पण त्या आवडीनिवडीमध्ये त्याचा म्हणूया अट्टहास नसतो. आपण जे असतो म्हणजे बद्ध माझ्यासारखे, ते सतत अट्टहासाने जीवन जगतात. तिथे मात्र काय आहे, असेल तर आहे, नसेल तर नाही. ठीक आहे, नाहीये ना असू दे, आहे ना असू दे, अशा पद्धतीने असतं. आपला मात्र हट्टी स्वभाव असतो, हे मिळालंच पाहिजे आणि ते मिळालंच पाहिजे. ते मिळालं नाही तर माझं जीवन सुखाचं नाही, हे मिळालं तर माझं जीवन सुखाचं आहे. म्हणून तसं जीवनमुक्तामध्येही थोडंसं हे फरक आपल्याला स्वभावाचे दिसतात. काही जीवनमुक्त आहेत ते क्रोधी आहेत. आपण ऋषीमुनींचे स्वभाव पाहिले आहेत. काही ऋषीमुनी कसे आहेत, अत्यंत क्रोधी, काही झालं की शाप देतात. आणि काही मुनी कसे आहेत, अत्यंत शांत. कितीही त्रास दिला त्यांना तर ते त्यांच्याकडे बघतच नाही. आणि ते तर मध्ये म्हणजे असे दोन पद्धतीने असणारी टोकं आणि त्याच्यामध्ये असणारे ते अनेक स्वभावाचे जीवनमुक्त. म्हणजे इथे काय आहे, आपल्या पुढे हे सगळं येतं, पण ह्याला उत्तर काय? याला प्रारब्ध हेच उत्तर आहे. म्हणून ते संचित प्रारब्ध जे आहे, या देहाला गती दिलेलं, ते त्याप्रमाणे वर्तन करीतच राहतं. पण ते प्रारब्ध जीवनमुक्तालाही सोडत नाही. वास्तवात हा अज्ञानाच्या बाजूनी बोललेला विषय आहे. कारण त्या जीवनमुक्ताच्या दृष्टीने प्रारब्धही शिल्लक राहिलेलं नसतं. कारण तुकाराम महाराज म्हणतात, संचित प्रारब्ध क्रियमाण अवघा झाला नारायण. त्याच्या दृष्टीने काहीच नसतं. त्या जीवनमुक्ताच्या दृष्टीने तो काही व्यवहार करूनही न करता असतो, म्हणजे अकर्ताच असतो. अशी सगळी भाषा असते. पण काय आहे, आपल्या पुढे उदाहरण आहे. इथे उदाहरण दिलेलं आहे की ज्ञानेश्वर माऊली ते खापर दिलं नाही म्हणून थोडी का होईना रागवली ना. आणि पुन्हा ती शांततेची मोठी परिसीमा आहे, असाही त्याचा विचार झालेला आहे. आणि पुन्हा समर्थ शिवाजी महाराज जेव्हा गेले, म्हणजे त्यांचं देहावसान झालं, तेव्हा समर्थांच्या सुद्धा डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या. त्यांच्याकडून थोडं दुःख व्यक्त झालंच ना. त्याही व्यक्तीच असतात, हा त्यातला मुख्य विचार आहे. आणि त्यांचा स्वभावही असतो, कारण लक्षात आलेलं असतं की या राष्ट्राचं केवढं मोठं नुकसान झालेलं आहे. अशा पद्धतीने शिवाजी महाराजांबद्दल केलेली समर्थांची बोलणी आहेत. म्हणून इथे काय आहे, बुडणाऱ्या जनांविषयी या संतांचा कळवळा असतो. बुडते जन देखवेना डोळा, त्यांना ते सहन होत नाही, म्हणून ती ऐशी ही कळवळ्याची जाती आहे. ती संतांची जाती आहे ना, ती कळवळ्याची जाती आहे. आणि ती कळवळा सतत आपल्या या बद्ध माणसांचा, माझ्यासारख्या माणसांचा करते. म्हणूनच ती सर्वश्रेष्ठ ठरते, हा त्यातला विचार आहे.
पण त्यातला एक मुख्य विचार जो असतो ते स्वरूपाशी एकरूप झालेले असतात. हा खूप महत्वाचा विचार आहे. समर्थांची ओवी इथे उद्धृत केलेली आहे. साधू दिसती वेगळं आले, परी ते स्वरूपी मिळाले, अवघे मिळून एकची झाले देहातीत वस्तू. देहातीत वस्तू ब्रह्मस्वरूपाशी एकरूप झालेले असतात. उपाधी रूपाने सगळे साधू वेगळे दिसतात, वेगवेगळ्या स्वभावाचे दिसतात, पण त्यांच्यामध्ये ब्रह्मबोध हा मात्र एकमेव अद्वितीयाचा सर्वांमध्ये सारखाच आणि तितकाच असतो, अफूट भरलेला असतो. हा विचार आपल्या दृष्टीने करावा आणि त्या ब्रह्मज्ञानाच्या वर्तनाचा फारसा विचार करू नये. कारण एकदा आमचे श्री गुरु आम्हाला दोघांना म्हणाले होते, माझ्या मागं सारखं येऊ नका. आम्हाला त्यावेळी वाईट वाटलं. मग त्यावेळी माझी पत्नी म्हणाली, हे तुम्ही असं म्हणाला पण आम्हाला वाईट वाटलं. नाही नाही म्हणे, तुम्हाला माझे दोषच दिसायला लागतील. हा त्यातला भाग आहे. त्यातून तुम्ही लांब राहा आणि स्वतःचा अभ्यास स्वतः करा. इतक्यापर्यंत बोलणारे आमचे श्री गुरु आहेत. परखड होते, परखड आहेत. हा त्यातला भाव आहे. 288वा श्लोक म्हणून या पद्धतीने आपल्या पुढे आलेला आहे. आपल्या आपल्या पूर्वकर्मानुरूप ते कसेही वागोत, पण त्यांच्या ठिकाणी सर्व व्यापक ब्रह्म मी आहे असा अखंड बोध आहे. त्यामुळे त्या सर्वांची मुक्ती एकच आहे असा शास्त्राचा परमसिद्धांत. ते कसे वागायचे, ते कसेही वागोत, आचरण आणि ज्ञान यांचा गल्लतच करू नये. की ते ज्ञानरूप झालेले असतात म्हणून काय त्यांनी बासुंदी खाऊ नये असं नाहीये. त्यांनी बासुंदी आवडीने खावी, काही त्याचा प्रश्नच नाहीये ज्ञानाशी. अशा पद्धतीने जे आपल्या स्वरूपाशी एकरूप झालेले ते मुक्तच आहेत. शास्त्रानुसार त्यांची मुक्त व्यक्तींमध्येच गणना होते आणि मग ते पूर्व कर्मानुसार, पूर्व प्रारब्ध कर्मानुसार त्यांचं वर्तन होत राहतं. काही वेळा काही मुक्त असे असतात, स्वतः मुक्त होतात आणि निश्चित पडून राहतात. काही कोणाशी बोलत नाहीत, काही कोणाशी मदत करत नाहीत आणि काही नाही. तो त्यांचा स्वभाव आहे. आणि काही जण असे असतात की ते स्वतः ज्ञानरूप होतात आणि पुन्हा ज्ञानदेवांची ओवी आहे, मार्गाधारे वर्तावे, विश्वमोहरे लावावे, अलौकिक न होवावे लोकांप्रती. हाही विचार लक्षात घ्यावा लागेल. मार्गाधारे वर्तावे, विश्वमोहरे लावावे. जे कळलंय ना बाबा ते सगळ्यांना सांग, पण पुन्हा अलौकिक न होवावे लोकांप्रती. हा परत विचार पक्काच आहे. म्हणजे ते कुठलाही अलौकिकपणा दुसऱ्यांना न दाखवता सहज अगदी सामान्य रूपाने सर्वांमध्ये मिसळतात आणि मिसळून काय होतात, ते मुक्त आनंदाने त्यांचं जीवन जगतात. म्हणून इथे काय आहे, त्या मार्गाधारे वर्तावेमध्ये एखाद्याचा लोकसंपर्क जास्त असेल तर त्याला लोकसंग्रह मिळतो आणि एखाद्याचा लोकसंग्रह नसेल तर त्याला काही मिळत नाही. पण त्यांनी त्याला काय फरक पडला, म्हणजे ज्या जीवनमुक्ताला काडीचा फरक पडत नाही. आणि असा काही फरक न पडता तो जीवनमुक्त स्व आनंदामध्ये हा सहज शांत राहतो. आणि म्हणून इथे म्हटलंय त्यांच्या मोक्ष स्थितीत कमी अधिकता काही नसते, ते सहजच आनंदात असतात. हा विचार आपल्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे. आता चित्रदीप प्रकरणाचं तात्पर्य शेवटचे 2 श्लोक आहेत, तो अभ्यास करूया आणि आपण थांबूया. 289वा श्लोक सांगतोय, कापडावरील चित्राप्रमाणे स्वतःच्या चैतन्य रूप अधिष्ठानावर मायेने जगतरूप चित्र काढले आहे. त्या चित्राचा बाध करून चैतन्य शिल्लक ठेवावे. आता हे चित्र काढलंय जीव, जगत, ईश्वर आणि ब्रह्म. आता त्या ब्रह्मस्वरूपाच्या सत्तेवर त्या ईश्वराने चित्र काढलं त्या जगताचं आणि त्या जीव निर्माण झाले. मग आता काय करायचं, आरंभ झाला त्या प्रकरणाचा, आता शेवट व्हायलाच पाहिजे. उपक्रम उपसंहाराची एकवाक्यता ही असलीच पाहिजे. मग ते चित्राचा जसा पांढरेपणा म्हणजे ब्रह्मस्वरूपाचा विचार मांडलाय आणि मग पुढे 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 चित्र व्यक्त होतं, तसंच हे काही जगाचं चित्र व्यक्त होतं. पण जगाचं चित्र जरी व्यक्त झालं तरी ब्रह्मस्वरूपाचं अधिष्ठानत्व अजिबात मोडत नाही. ते एकमेव अद्वितीय ब्रह्म अधिष्ठान रूपाने सहजच शांत आणि आनंदाचं आहे. त्यावर ही अध्यस्त सृष्टी भासो नाही तर न भासो. म्हणून अध्यस्थाची निवृत्ती आपल्या अभ्यासाच्या दृष्टीने हे अधिष्ठानमय असते. त्याचा अर्थच नाही ते चित्र दाविती परी असे केवळ भिंती. म्हणजे सगळी चित्र त्या कॅनव्हासवर दिसली तरी त्याचा आधार मुख्य कॅनव्हासच आहे. तर तसाच या सृष्टीचा आधार सुद्धा ती ब्रह्मवस्तूच आहे आणि ती ब्रह्मवस्तू मी आहे. मग काय करतं, ईश्वरच त्याच्या मायेने हे जगत निर्माण करतं. मग त्या आकाराचं होतं आणि तोच ईश्वर सर्वांमध्ये राहतो. त्याने माझ्या साधनेची सोय होते आणि माझी साधना सर्वांमध्ये ती ईश्वर म्हणून अभिव्यक्ती, ईश्वराची अभिव्यक्ती ती मला पाहता येते. हरीची या दासा हरिदाही दिशा हा साधनेचा विचार आहे. आणि मग पुढे आत्मस्वरूपाची ऐक्यता झाल्यानंतर भरला गणदाट हरी दिसे. इथपर्यंतची जी काय अभ्यासाची जी काय परिपूर्ण अवस्था आहे
तो हा सगळा विचार या चित्रदीपाच्या निमित्ताने मांडला. पण मुख्य विचार काय आहे, की त्या जगताचा बाध झाला पाहिजे, दृश्य जगताचा बाध झाला पाहिजे. देहादी प्रपंच, अहंकारादी जगत असे ते विषय मांडले जातात. त्याचा बाध झाला असता जे काय उरतं, जे आहे तेच उरतं, जे नाही ते कधी उरतच नाही. माया नावाची गोष्ट ही वास्तवात नाहीच. म्हणून ती उरण्याची शक्यता नाही. उरतं काय? ते स्वरूप उरतं आणि ते माझं स्वरूप आहे. अशा पद्धतीने साधकांनी आपली अंतःकरण वृत्ती सतत त्या आनंदरूपतेच्या दिशेने अभ्यासपूर्वक सांभाळावी आणि एक दिवस सांभाळता सांभाळता त्या सांभाळण्याचाही एक सहज त्याग होऊन जातो आणि ती वृत्ती सहज आनंदात राहायला लागते. तेव्हा साध्य होता साधनाचा ठाव नाही, अशी काही एक भाषा बोलली जाते. आजच्या अभ्यासातला शेवटचा श्लोक, चित्रदीप. चित्रदीप अभ्यासाचे फळ. चित्रदीपचं प्रकरण मी जर अभ्यास केलं तर मला काय मिळेल? कारण प्रत्येक गोष्ट कार्यकारण भावामध्ये आपण म्हणतोच, ही गोष्ट करायची असेल तर मला काय लाभ. आता फळ या शब्दाचा अर्थ प्रयोजन असा आहे, म्हणजेच मला काय लाभ मिळणार. तर इथे स्पष्ट बोललंय, जे जाणते ह्या चित्रदीपाचे नित्य चिंतन करतात ते हे जगत रूप चित्र पाहत असूनही पूर्वीप्रमाणे विचलित होत नाही. पूर्वी मी विचलित होत होतो, कारण तेव्हा माझी जगत सत्यत्व बुद्धी होती. पण चित्रदीपाचं प्रकरण संपता संपता मला असं लक्षात आलं साधक या नात्यानी, की हे जे काय जगत आहे, हे मायेने काढलेलं जे चित्र आहे ते मिथ्या आहे. आणि ते मिथ्या असल्यामुळे माझ्या अंतःकरणात आता त्या जगताविषयी हळूहळू अनासक्त वृत्ती डेव्हलप व्हायला लागलेली. आता ही डेव्हलप झालेली वृत्ती आहे, ती मला टिकवायची आहे आणि हळूहळू मी आनंदाकडे जाणार आहे. हा या चित्रदीप प्रकरणाचा फळाचा विचार आहे. त्याने मला माझ्या आनंदाचा अनुभव येणार आहे. चित्रदीपामधलं जे पूर्व पक्षाचं चिंतन आहे ते आपल्याला सोडून दिलं तरी काही अडचण नाही. ते समजून घेण्यापुरतं आहे. पण शेवटी निश्चय कशा करायचा, तर निश्चय हा माझ्या आनंद रूपतेचा करायचा आहे आणि तो निश्चय जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मला या प्रकरणाचं नित्य वाचन करावं लागेल, नित्य अभ्यास करावा लागेल. आणि अभ्यास शब्दामध्ये साधन असा विचार आहे, की नुसते शाब्दिक ज्ञान मिळवायचं नाही, त्याप्रमाणे मी माझं जीवन जगायचंय, त्याप्रमाणे मी मनन करायचंय, त्याप्रमाणे मी जीवन जगायचंय आणि जीवन जगता जगता माझ्या अंतःकरण वृत्तीवर मी सातत्याने लक्ष ठेवून राहायचंय. आणि माझ्यामध्ये होणारे जे बदल आहेत अंतःकरण वृत्तीमध्ये, पॉझिटिव्ह बदल जे आहेत, ते मला पुढे विस्तारितपणे ते न्यायचेत पुढे. आणि ते नेता नेता एक दिवस माझी निदिध्यासनामध्ये रवानगी होते. त्यालाच आपण अनात्मकार वृत्तीचा परित्याग, नंतर आत्माकार वृत्तीचा स्वीकार आणि त्याला आलेली सहजता ही निदिध्यासनाची व्याख्या आहे. आणि ती व्याख्या आपल्याला सहज आनंदाच्या स्थितीत मी आहे असा विचार होतो. आणि मग यासाठी मात्र हे साधन आपल्याला करावं लागतं. हे जड अचेतन पदार्थ सगळे जे आहेत ते माईक आहेत, मिथ्या आहेत, त्याच्याविषयी असलेली आसक्ती सोडावी लागते. त्यालाच वैराग्य नावाचा विचार मांडला गेलेला आहे. ईश्वराच्या अचिंत्यपणाविषयी मांडलेला विचार सुद्धा आहे. हे जग ईश्वर निर्माण करतो, पण ते निर्माण केलं तरी ते माईक आहे. आणि ते माईक जर ठरलं तर मग मी मात्र जीवनमुक्तीकडे सहज जाऊ शकतो, जे माझं खरं स्वरूप आहे. आणि अशी जीवनमुक्ती या चित्रदीपाच्या चिंतनातनं मला मिळाली पाहिजे. म्हणून चित्रदीपाचं एक सटीक चिंतन आपल्यासाठी वेगळं तयार केलं पाहिजे, की ते एवढं मोठं प्रकरण आहे 290 श्लोकांचं, त्यातले माझ्या अभ्यासाच्या दृष्टीने श्लोक निवडावेत आणि निवडून तेवढ्याच श्लोकांचा विचार करावा. तेवढ्याच श्लोकांचा विचार केला तर या 290 श्लोकातनं कितीतरी श्लोक बाजूला पडलेले असतील आणि माझ्यासाठी अभ्यासाचे श्लोक हे थोडेच उरलेले असतील. असा जो अभ्यास नित्यपणे जो करतो तो या चित्रदीपाच्या एका प्रकरणाच्या निमित्ताने सुद्धा जीवनमुक्तीपर्यंत जाऊ शकतो. हा मुख्य विचार आहे. पुढच्या अभ्यासाला आपण तृप्तिदीपाचा विचार करूया. आज आपण तृप्तिदीप शब्द उच्चारून त्याची सुरुवात झाली असं समजूया, पण आज मात्र इथे थांबूया. जय जय रघुवीर समर्थ. हरि ओम तत्सत. श्री पांडुरंग महा. नमस्कार. 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 मला म्हणजे आता आपण सांगितलं ह्याचं षडलिंगाचे 3 पहिला आणि मग काय उपसंहार, हा उपक्रम उपसंहार. उपक्रम, उपसंहार आणि फळ.
हा. तर मला असं विचारायचंय, म्हणजे ते 6 आहेत ना, तर ह्या प्रकरणात अपूर्वताचं एक्झाम्पल काय आहे? आता अपूर्वता अर्थवाद हीच आहे की हां? ब्रह्मज्ञान, ब्रह्मज्ञान हीच त्याची अपूर्वता आहे. पण अपूर्वताच्या डेफिनेशन प्रमाणे जिथे बाकी पूर्वी कधी नाही सांगितलं, ते ह्या प्रकरणात काय सांगितलं? आता या प्रकरणात हेच सांगितलं की मी आनंदरूप आत्मा आहे. आणि हे सांगताना आपल्याला ही अपूर्वता कशी असते की विथ रेफरन्स टू, हे जे सगळे सामान्य लोक असतात ते सगळे जगत सत्यत्व, देह सत्यत्व, संसार म्हणजे सुखी होणं किंवा दुःखी होणं हेच सांगितलं जातं. पण वेदांत शास्त्र काय सांगतं की जीवच आनंदरूप असून तो मी आहे. आता हीच त्याची अपूर्वता आहे, असा त्याचा भाग असतो. बरं, मग ह्याच्यात अर्थवाद कुठे आहे? अर्थवाद म्हणजे काय असतं की एखादं गोष्टीचं महत्व पटवून देण्यासाठी केलेली अवास्तवस्तुती. मग म्हणजे ह्या आता प्रकरणात कुठली? आता हे आहे ना, नामे पाषाण तरले, असा आपण विचार केला, आलं का लक्षात की नामानी दगड तरून जात असतील तर मग बाकीचे माणसासारखे जे मनुष्य आहेत ते का तरुण न झाले, हा त्यातला भाग आहे. म्हणून इथे अर्थवादाचा विचार करताना त्या ईश्वराच्या अचिंत्य शक्तीचा विचार मांडला, बरोबर आहे. पण ईश्वराची अचिंत्य शक्तीचा विचार मांडताना तो ईश्वरच सर्वांमध्ये पाहावा, अशा पद्धतीने त्याचे अर्थवादाचे अनेक विचार करता येतात, असे त्यातले हं. भाव आहे. आणि तिसरं काय बरं, ह्या प्रकरणात युक्ती कुठे अभ्यास. वापरतात? काय युक्ती. युक्ती? हा, ते युक्ती शब्दाचा अर्थ दोन आहेत. युक्ती शब्दाचा अर्थ उदाहरण असा असतो आणि युक्ती शब्दाचा अर्थ असा होतो की त्या तत्वज्ञानाची सांगितलेली रीती. आता इथे चित्रदीपाची रीती सांगितली की त्यांनी चित्रदीपाचे 4 चित्राचे भाग दाखवले की एक चित्र आहे, नुसतं कॅनव्हास आहे, मग रेखाचित्र आहे, मग खळ आहे, रेखाचित्र आहे आणि त्यावर व्यक्त झालेलं रंग भरलेलं चित्र आहे. मग तसंच ते नुसतं कॅनव्हास आहे त्याला ब्रह्म म्हणा, मग पुढे असं ईश्वर, जीव, जगत वगैरे असे त्याचे विचार मांडलेले आहेत. मी या पद्धतीने आपल्याला समजावून सांगितलं. त्यासाठी त्यांनी उदाहरणही दिलेली आहे जीवब्रह्मैक्यासाठी, त्याचाही विचार केलेला आहे. अशा पद्धतीने आपल्याला तो युक्ती विचार समजावून सांगितलेला आहे. कुठेतरी ह्या श्लोकात आलं होतं, संगी ही बाध्यते लोके, ही हा युक्ती आहे. हा. तर युक्ती कशी आहे? आता ते त्याचं संस्कृत चिंतन काय आहे, कुठल्या श्लोकात आलंय ते मला सांगा, हा त्यातला भाग. 290 आहे का? आय डोंट नो. आय डोंट नो. बघते मी नंतर. हा, मग सांगते. तो सांगा, त्यावेळी मग मी त्याचा विचार मांडेल. मी पण लिहून ठेवलं. युक्ती शब्दाचा अर्थ आपल्याला समजून सांगितलेली रीती. आता चित्रदीपाला धरून आता एक समजावून सांगितलं, पूर्वी हं. द्वैत विवेकाला धरून एक समजावून सांगितलं. सांगायचं एकच गोष्ट आहे, जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्य, पण ते वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलं. आता वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलं, चित्रदीपामध्ये चित्रदीपाच्या पद्धतीने, असा तो विचार आहे. हं. थँक्यू. सो आता तिरुपती ओपन आहे का टेम्पल? हो. आय एम सॉरी, मला असं विचारावसं वाटलं. हो हो, बिकॉज विचारा ना. मर्यादित प्रवेश आहे पण. अच्छा, अच्छा. थँक्यू. हा. उदय दादा, हे हा. बोधाची डेफिनेशन तुम्ही काय सांगितली, परत सांगता का एकदा प्लीज? यथार्थ ऐक्य ज्ञानानंतरची स्थिती. ती काय नाव त्यांचं, यादव महाराज, यादव महाराज त्यांचं, मला तर रामचंद्र यादव महाराज का काय माहित नाही. ते सिनियर साखरे महाराज आहेत ना, म्हणजे विनायक नारायण जोशी, त्यांचे शिष्य होते. कोल्हापूरचे आहेत ते यादव महाराज. आता ते हयात नाहीयेत, त्यांचा मुलगाही गेलाय. पण त्या यादव महाराजांनी त्यांच्या अमृतानुभवामध्ये केलेली स्थिती आहे, ते डेफिनेशन. डेफिनेशन आहे. अच्छा, हा, ओके. यथार्थ यथार्थ ऐक्यबोधानंतरची स्थिती म्हणजे जीवनमुक्तीचा विचार तो तिथे मांडलेला आहे. अच्छा, ऐक्य आणि मग ज्ञान म्हणजे बेसिकली आपण जसं परमार्थामध्ये संदर्भाप्रमाणे शब्दांचे अर्थ बदलतात, हो. तसं बोध या शब्दाचा अर्थ मी असा वेगळ्या पद्धतीने घेत असत की काही वेळेला आपल्याला असं होतं की ध्यानाला बसलेलं असताना किंवा कशाला की तू असं नाही, असं कर, म्हणजे त्यांनी तुझं व्यवस्थित होईल. तर हा. तो त्याला मी बोध म्हणून
त्याला मी बोध म्हणून घ्यायचो, तर ते बरोबर आहे का ते नाही, चुकीचं ते नाही बरोबर. ते नाही चालणार. नाही? बोध म्हणजे अच्छा. ऍक्च्युअल आनंदाचा अनुभव. बरं, बरं. हां. मग ते होतं त्याला काय म्हणतात? कशाला? म्हणजे असं आपण जर का ध्यानाला बसलो आणि आपल्याला काही अशी गाईडलाईन आपल्याला आतनं काही असं आलं, की अरे असं नाही, असं असं कर म्हणजे त्यांनी तुझं व्यवस्थित होईल. तर असा संकेत आला समजा आतनं, तर मग हां. त्या संकेताला काय म्हणतात? म्हणजे त्याला बोध नाही म्हणत का? त्याला त्या ऍक्च्युअल तो बोध नाही. तो बोधरूपतेकडे जाणारा एक संकेत आहे असं म्हणता येईल. म्हणजे शुभ अच्छा. संकेत बरं. असा त्याचा विचार करता येतो. बरं, बरं. हां, शुभ संकेत म्हणजे ध्यानामध्ये अच्छा. त्याचा विचार आहे. पण ध्यानामध्ये असे आपल्याला काय आहे, आपल्याला त्या मंत्रावर स्थिर राहायचंय. हो, आपल्याला हो, दिले हो. मंत्रावर स्थिर राहावं. समजा एक त्याशिवाय वेगळा विचार आला, तर तो विचार तिथे स्टॉप करायचा आणि मंत्रावर यायचं. त्याचं चिंतन नाही करायचं. राइट. म्हणजे त्याला मला आता म्हणजे मला काय म्हणायचं होतं, हां. मी तुम्हाला पर्सनल फोन करेन मग तेव्हाच विचारेन. हो, चालेल, चालेल. अगदी, अगदी. तुम्ही WhatsAppवर कॉल करू शकता. म्हणजे त्या कॉलिंगला काही हे पण नाहीये म्हणजे हो, आपण चालेल. सहज हे करू शकतो. म्हणजे ध्यानाला खरंच म्हणजे वन टू वन कन्व्हर्सेशनची गरज आहे. या हे म्हणूनच. निश्चित आहे. हां, हो ना. हां. अगदी, अगदी. क्रममुक्तीनंतर अ, कल्पांतांच्या शेवटी त्याला मुक्त होता येतं हां, ना? मुक्त होतो म्हणजे विष्णू लोकात गेला समजा. आता हो. जेव्हा ह्या कल्पांत होतो म्हणजे हे हो. सगळं जग बुडतं, त्यावेळी मग हे भगवान विष्णू हां. प्रार्थना पण करतात, की हे मुक्त व्हा परत आणि मृत्यूलोकात येता नाही नाही येत येत, म्हणजे नाही, तिकडे नाही. अजिबात नाही. क्रममुक्तीवाला सुद्धा मुक्त होतो. पण तो कल्पांतापर्यंत राहतो मग हां, हां. तिथे. ठीक. हां. हां. तिथे तो एन्जॉय करतो सगळे. म्हणजे काय जे असेल ते. आता त्याला तर या विवेक सिंधूकारांनी म्हणलंय, "अशी क्रममुक्तीवर मी कसा विश्वास ठेवू?" असं ते पण म्हणाले. हां. पण ठीक आहे आता वेदांतांनी सांगितली आहे, आपण होय म्हणूया. असं आहे. हो. परत मला अगदी श्लोक नंबर नाही आठवत, पण अ, आत्ताच्या विवेचनामध्ये की एकदा बोध झाला, मग प्रारब्धाप्रमाणे वैराग्य किंवा हे हं. अजून पूर्णत्वाला गेलेलं नसलं तरी सुद्धा बोधामध्ये काही हो, फेरफार होत नाही. म्हणजे तो कायम बोधीच राहतो किंवा हो, हो. ज्ञानी राहतो. बोधरूपच राहतो. हां, पण मला असं आठवलं म्हणजे आता परत मला त्याची ओवी वगैरे नाही हां. सांगता येणार. पण ज्ञानेश्वरीमध्ये असं कुठेतरी वर्णन आहे, की ऑलमोस्ट पैलतीरावर म्हणजे आता तुमचं शीड म्हणा, जीव म्हणा, काय पोहोचत हं. असताना सुद्धा तर लास्ट मिनिटला काहीतरी झालं, तर ते सगळं पुन्हा तुम्ही मुक्तीच्या किनाऱ्यावरनं इकडे येता. म्हणजे त्यामुळे ते जपणं किती महत्वाचं आहे. म्हणजे आणि आत्ता असं वाटलं, की बोध एकदा झाला, की मग बाकी काही अडथळे उरत नाही, नाहीत. हे बघा बोध हा दृढ अपरोक्षत्वाने असला पाहिजे. ही पहिली अट आहे. म्हणजे बोध हा लुकलुकणारा नसावा, की काही वेळा बोध आहे आणि काही वेळा नाही. हं, तो अदृढ बोध म्हणतात त्याला. तसा नाही चालणार. हं, आलं हं, लक्षात. हं, आता दृढबोध हा झाला, तरी सुद्धा त्याचं एक शरीर काही पूर्वकर्मानुसार बनलेलं आहे. त्यामुळे हं, विक्षेप दोष म्हणजे त्याचा आवरण दोष निघून जातो. म्हणजे आत्मस्वरूपाचं अज्ञान निघून जातं. पण हं, विक्षेप दोष शिल्लक राहतो शरीर रूपाने. विक्षेप शब्दाचा अर्थ कार्य. आणि मग त्यानुसार त्याला काही वेळा जर का त्यांनी वैराग्य वगैरे शांती जर का चांगल्या प्रकारे कमवलेली नसेल, तर मग हं, ते त्याच्याकडनं काही वेळा आपल्याला ते बलवान प्रारब्ध काहीतरी वर्तन करायला लावतात. ते पूर्वीचे ऋषीमुनी काही. ते काही झालं की ते धाडकन त्याला एखाद्याला शाप देऊन मोकळे करायचे. आणि काही शुकमुनींसारखे आहेत, तर ते बघतही नव्हते. "जा बाबा तुला काय करायचं ते कर." म्हणजे असे दोन्ही टोकं सापडतात आणि त्याच्यामध्येही काही आणखीन सगळे सापडतात. हं, असं. ते ह्या ज्ञानेश्वरांच्या ते श्लोक बसंत भार्गवमध्ये आहे. हां, नष्टमानस, समनस्क आणि बहुमानस. नाही त्यांच्याप्रमाणे असं म्हणजे आपण अधःपतन झालेले योगी किंवा असे पण बघतो. नाही, नाही. म्हणजे ते काय आहे आपल्याला काहीच कळत नाही. आंतरिक स्थिती कोणाची कशी आहे? तो मुक्त हं, झालेला आहे का नाही झालेला आहे? आपण कशाला त्या फंदात पडावं? हा त्यातला भाव. नाही म्हणजे नाही ते आहे, पण साधक या दृष्टीने साधक या तिथपर्यंत दृष्टीने जपणं तिथपर्यंत आपण जपणं आपल्याला जपत राहावं. त्याचं कारण आहे नाही जपलं तर कधी जर अधःपतन झालं, तर जीवनमुक्त असूनही मग त्याची हे होते. काय म्हणतात त्याला? तिथं. रामकृष्ण हरी. आता काय बोलणार त्याच्यापुढे?
असं होतं कधी कधी. म्हणजे कारण म्हणजे बलवान प्रारब्ध जे असतं ते अनअवॉइडेबल असतं, म्हणून ज्ञानी जपणं झा महत्वाचा भाग असतो. म्हणजे ज्ञानी मी झालं तुम्हाला एक तरी उदाहरण देतो तुम्हाला मी. मला पूर्वी त्या बलवीन मंदिरामध्ये प्रवचन करायला बोलवलं होतं तिथे. मी काकांना सांगायला गेलो मोठ्या हौसेने की काका मला बलभीम मंदिरात बोलवलंय. काका म्हणे जायचं नाही. मी त्यांना का म्हणून विचारलं पण नाही. ते मला म्हणाले तू का नाही का विचारलं. म्हटलं आता तुम्ही नाही म्हटल्यावर मी कशाला म्हणू. नाही तिथे सगळ्या स्त्रिया असतात. हा त्यातला भाव आहे. म्हणजे बलवान प्रारब्ध हे माणसाला चुका करायला भाग पाडू शकतं एखाद्या वेळी. हम्म. पण हे असे श्रीगुरु असतात की आपली काळजी घेतात आणि ते आपल्याला सहजच हे करतात. म्हणून हा बलवान प्रारब्ध हा धोकादायक विचार आहे. हम्म. तिथे आपण आपल्याला जपून असणं हा एक महत्वाचा विचार असतो. हम्म. हा त्यातला भाग आहे. हा म्हणजे तुम्ही काकांना जेव्हा पाहाल तेव्हा तुम्ही बघा काका किती सेफली हे करत असतात सगळ्या गोष्टी. हा त्यातला भाग आहे. हम्म. हम्म. या सगळ्या चर्चेतनं मला एक 18व्या अध्यायातली ओवी आता ते म्हणत होते तशी ज्ञानेश्वरीतली हम्म. की बोध म्हणजे आपला गुरुबोधच आहे ना हा आता. बोध म्हणजे आत्मबोध. आत्मबोध. पण आत्म म्हणजे ज्यावेळी महावाक्य रूप आपल्याला गुरु सांगतात त्यावेळी त्यातनच आपल्याला अपरोक्ष अनुभूती येऊ शकते हो. आपल्या साधनेतनं. तर ते ते हे होतं की तो महावाक्याचेनी नावे गुरु कृपेचेनी थावे माथा हात ठेवणे नव्हे थापटीला जैसा. हा हा ती मला इतकी ओवी मनाला हे झालीय की त्याला तू ब्रह्म आहेस अशा महावाक्य रूपी शब्दाने जणू हाक मारून हो गुरुकृपेच्या बळाने अविद्येच्या गाढ झोपेतून जागे करून हा गुरुने त्याच्या डोक्यावर हात ठेवला. नवे नवे त्याला पूर्ण जाग करण्याकरता मग हात अशी तुम्ही ठेवला. म्हणला तसं निसंदिग्ध दृढ अपरोक्ष ज्ञान हा होण्याकरता जणू त्या निसंदिग्ध गुरुची व्हायला पाहिजे. थापच लागली. त्यावेळी जे होतं ते हात ठेवल्याने होतं. हो आणि नंतर मात्र मग ते जर अदृढ असेल म्हणजे हा तर मग मात्र अभ्यासाशिवाय पर्याय नाही. पर्याय नाही. हा त्याला आपल्याला अभ्यास करावा लागेल. हा त्यातला भाग. पण म्हणजे मी म्हटलं गुरु माऊली आपण म्हणतो तर ते किती प्रेमाने मिळते परत. अर्थात माऊली आहेच ती, वादच नाही. कारण ती फारच सुंदर. हा म्हणजे निरपेक्ष सेवा करते ती. अगदी. हा त्यातला भाग आहे. आणि त्या म्हणजे त्या शिष्याला किंवा त्या साधकाला पूर्ण जाग करण्याकरता म्हणजे हो त्याला 100%. निसंदिग्ध दृढ अपरोक्ष ज्ञान होण्याकरता जणू त्याला थापट लागेल अगदी असं त्या ओवीत दिलंय. अविश्रांत श्रम करतात श्री गुरु. बर छान. अगदी त्याच्यामध्ये काही शंका घ्यायचं कारण नाही. हम्म. त्यांचे उपकारच आहेत. ते आयुष्यात फिटणं शक्य नाही. त्यापेक्षा मरणं पसंत करावं. बस हा ते सोपं आहे. आणि खंदारकर महाराजांचे अर्थ म्हणजे अगदी ती फारच जागली अप्रतिम. ज्ञानेश्वर महाराजच्या नंतर म्हणजे मी काकांना म्हणालो होतो की वेदांताचे अर्थ हे श्री शंकर महाराज लिहितात. मी साखरे महाराजांकडे शिकलोय, त्यांच्या ज्ञानेश्वरीचा विचार केलाय. पण म्हणलं शंकर महाराजांची सर नाही कोणाला. काका म्हणाले वेदांताचा अर्थ महाराजांनीच लिहावा. यापेक्षा म्हणे मी वाक्य बोलत नाही तुला म्हणे. आणि या किती असं प्रेमळपणा गुरूंचा म्हणजे मला ते इतकं आवडलं की म्हणजे जसं आई आपल्याला अगदी थापटून हे करायची हा. लहानपणी एखादी गोष्ट तसं ते अगदी म्हणजे ब्युटिफुलनेस आहे त्यांच्यामध्ये. फारच म्हणजे अप्रतिम. आम्ही क्रिकेट खेळतो ना त्यावेळी क्रिकेट खेळताना एखादी डिलिव्हरी इतकी ब्युटिफुल असते की आपण काहीच करू शकत नाही. आपला बोल्ड उडालेला असतो. म्हणजे हा तसं आहे ते. म्हणजे इट्स अ ब्युटी. बस याचाच त्याचा विचार आहे फक्त. अगदी आणि खरंच आहे ते म्हणजे एकतरी ओवी असं अनुभव आहे तशी परवा वाचल्यापासून असं ते गुरुतत्वाबद्दल इतकं असं काय म्हणायचं अष्टसात्विक भाव म्हणतो तसे ते अगदी फारच सुंदर. तेच ना. म्हणजे शंकर महाराजांची ज्ञानेश्वरी अभ्यास करायला मिळाली हे मी भाग्य समजतो माझं. अगदी 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 असा तो विचार आहे. खरंच. दादा हा मला दृढ अपरोक्ष अपरिवर्तनीय यामध्ये थोडं दृढ याच्याबद्दल थोडं दृढ स्पष्ट म्हणजे कराल. पक्का. दृढ म्हणजे पक्का. पक्का. हा ओके अपरोक्ष म्हणजे साक्षात तेच मी होऊन जाणे. ओके. आणि मराठीतला अपरोक्ष नाही घ्यायचा. माझ्या अपरोक्ष हा बोलला हो. हा तो हा नाही अर्थ. इथे अपरोक्ष म्हणजे साक्षात.
दृढ, अपरोक्ष, अपरिवर्तनीय, ज्यामध्ये बदल होत नाही असा तो अपरिवर्तनीय. ओके. हा. संपल्यात शंका? नाही, नाही, हरिओम. एक छोटीशी शंका होती. हा, बोला. 226वा श्लोक होता आपला चित्रदीपातलाच. हा. तर त्याचा अर्थ वाचते की त्याप्रमाणे, आणि त्यांनी ते पुढे एक टेबल दिलेलं आहे आपल्याला की दृष्टांत घटाकाश, राष्ट्रांत कुटस्थ, आणि कोश काय तर कोश प्रकाशक तो हो कुटस्थ, हो 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 हो. जलाकाश जीव विज्ञानमय कोश, मेघाकाश ईश्वर आनंदमय. ह्याचं थोडस किंचित थोडी काहीतरी मनात. तर आता काय माहितीये का, हे कसं आहे, ईश्वर आनंदमय कोश आहे असं आपण का म्हणलं, कारण ईश्वराची उपाधी ईश्वराच्या स्वाधीन आहे, म्हणजे हा, हा, मायाची उपाधी. माया. तर आपली नसल्यामुळे आपण मग अज्ञानमय होतो, म्हणजे हा, हा, हा. आपण कोशात अडकतो. हा त्यातला भाग आहे. पण ईश्वर बरोबर. सतत आनंदात आहे. मी ब्रह्म आहे या स्थितीतच येतो. म्हणून अशा अर्थाने तो विचार आहे. बाकी जास्त काही त्याचा विचार नाही. हा, ठीक आहे. म्हणजे त्याला काही नाही, आपण कुटस्थ आणि ब्रह्म याचा हा, विचार करायचा. एवढा विचार काय करायचा. ईश्वर ही एक व्यवस्था आहे आपल्या पुढे. हम्म. कर्मार्पण करण्यासाठी करून दिलेली एक व्यवस्था आहे. व्यवस्था आहे आपला शास्त्राची नमस्कार विधी. करावा, कर्म त्याला अर्पण करीत राहावी आणि हा. आपल्या आनंदाशी एकरूप व्हावं. हे त्यातलं, हे घटाकाश, मठाकाश, महाकाश वगैरे ही सगळी उदाहरणं आहेत. ते म्हणजे विचार ते म्हणतात तसं की सगळे दृष्टांत एकदेशी असतात, ते आता मग अगदी इथे चपकल बसतीलच असं नसतं. नाही बसत, बऱ्याच वेळा नाही बसत. पण आता हम्म. करणार काय, त्यावेळी मग सिद्धांत लक्षात ठेवायचा. सिद्धांत लक्षात ठेवायचा. नाहीतर बरोबर. मग तेच होतं ना, मग सगळे प्रवचनकार दृष्टांतात अडकवून टाकतात आणि तो सिद्धांत राहतो लांब. आणि माझा सतत अभ्यास आम्हाला असं. काकांनी शिकवलेला आहे, तो सिद्धांतावर लक्ष ठेव आणि तो हा, कसा अभ्यास हे करायचा. मला आता तेच वाटलं की तुम्ही जर मला आता अगदी पटकन म्हणलात की ते एवढंच म्हणजे त्याला महत्व आहे, त्या ईश्वर जे दिलंय बर. आनंदमय. पण एकदा मला ती शंका आली की ते डोक्यात ते फिरत राहतं की हे काय, म्हणजे आपल्याला कळत का नाहीये असं हो वाटलं. हो, काही अडचण नाही. पण आता हे तर चित्रदीप प्रकरण आहे. समजा 290 श्लोक आहे, एकदम माझ्या अभ्यासातले टिकमार्क करावे. टिकमार्क केले की ते 5-25च उरतात, बस हा, आपल्या फायद्याचे. बरोबर. बाकी मग एकदा बरोबर. ईश्वर अचिंत्य मानलं की यस, नो प्रॉब्लेम, अचिंत्य बरोबर. काहीच अडचण नाही. मग अचिंत्य बरोबर. म्हणते तो काही करू शकतो, अघटित घटनापटीचे यस, बस यस सर म्हणावं, पंचदेशीकारांना पुढे चालावं. म्हणजे इथे फक्त माया त्याच्या अधीन आहे म्हणून ते आनंदमय म्हणून कोश. तो आनंदात आहे ना. आपण मायेच्या स्वाधीन आहे म्हणून ती कधी सुखी आणि कधी दुःखी आहोत आपण. हा, दुःखी होते. करेक्ट, त्यातला करेक्ट. भाग तो आहे. बरोबर, बरोबर. अशा अर्थाने त्याचा विचार करता येतो. पण मग आपण आनंदमय फक्त सुषुप्तीतच असतो. मग काय आता, म्हणून तेच ना. मग आपण म्हणजे मग तिथे ईश्वराचं काय, म्हणजे कसं ईश्वर लावायचं? झोपतच नाही ना, तो जागाच आहे सतत आपल्याला कर्माची फळं द्यायला. आणि ईश्वराच्या माया स्वाधीन असल्यामुळे काही अडचण नाहीये. तुमचा प्रश्न काय आहे? म्हणजे प्रश्न म्हणजे कन्फ्युजन हाच प्रश्न आहे की ईश्वराला आनंदमय कोश म्हटलंय, तो आणि कायम आपण आनंदात आहे म्हणून असं म्हणा, आणि असं सोपा आपण अर्थ करा. हं. आणि आपण त्याचा अनुभव फक्त आपण सुषुप्तीत कधी आनंदात आहोत आणि कधी नाहीत असं. नाही, किंवा सुषुप्तीत आपण अनुभव घेतो, पण पण तरी सुद्धा ईश्वर मात्र जागृती सुषुप्ती सगळ्यांमध्येच घेतो का आनंद असं? तो कायमच आनंदात आहे, कारण माया नावाची उपाधी त्याच्या स्वाधीन असल्यामुळे ती कायमच बाधित आहे त्याच्या दृष्टीने. त्याच्या स्वाधीन असल्यामुळे त्याला काहीच प्रश्न येत नाही. पण तो त्या मग आनंदातच आहे. केवळ जगाच्या निर्मितीसाठी त्याला हा दोष लागलेला आहे, बाकी काही नाही. ईश्वर नावाचा म्हणजे प्रत्येक भूतामध्ये जे अंतर्यामी ईश्वर असं बोललं जातं, तो म्हणजे तो का आनंदमय मध्ये असणारा? ह्या आनंदमयामध्ये असणारा जो ईश्वर, किंवा तुम्ही कुठलाही कसाही म्हणा, त्या ईश्वर नावाचं तत्व हे प्रत्येकाच्या अंतःकरणात आहे, अस्तिभाती प्रिय रूपाने. तोच आहे पण म्हणजे सगळ्यांना. तो हा का अंतर्यामी तोच ना, म्हणणार? आता त्यांनी सृष्टी निर्माण केली आणि तो त्या आकाराचा झाला, तोच आनंदमय ईश्वर. असंही
म्हणजे तोच तो अंतर्यामी ईश्वर. हा, आपल्या अंतःकरणात त्याचंच आहे, कारण आपल्याला काही फळं द्यायची असतात ना. शुभ कर्माचं फळ आनंद, अशुभ कर्माचं फळ दुःख, हे द्यायचंच असतं ना त्याला. मग ते कुठून तो वेगळेपणाने देणार? मग तो आपल्याच अंतःकरणात ठाण मांडून आहे, तिथल्या पण तिथं ते आपल्याला देतो. आपले विचार त्याला समजतात, म्हणजे तो बुद्धीत असायला पाहिजे. मग सुपर कॉम्प्युटर आहे तो. अं? सुपर कॉम्प्युटर आहे. सुपर कॉम्प्युटर आहे. म्हणजे फक्त सगळं आनंद काही त्याला माहितीये. असून चालणार नाही असं वाटतं. हा, त्याला सगळं काही माहितीये, मी काय करतो ते. असं म्हणजे मी समजा आता मनातल्या मनात एक इच्छा निर्माण केली, ती तुम्हाला नाही कळणार, पण त्याला नक्की कळणार आहे. म्हणजे तो अंतर्यामी सगळ्या कोशात आहे. सगळ्या कोशात सगळीकडे आहे तो, कारण तो त्यांनीच आकार धारण केलेला आहे सगळा. सगळं काही त्याचंच आहे, पण मी माझं माझं करून ओरडतो आणि सुखी दुःखी होतो. आता निघालाच आहे विषय म्हणून मी विचारते की ते छांदोग्य उपनिषदांमध्ये जे 2 पक्षी सांगतात आणि मग नंतर कळतं की तो साक्षी पक्षी म्हणजे सुद्धा जीव पक्षी ते एकच आहेत, तिथे 2 पक्षी नाहीच आहेत. नाही, मग ते ते आपले समजावून सांगण्यासाठी केलेली रचना आहे. त्या ईश्वराचं वेगळेपण सांगण्यासाठी, की तो या सृष्टीचा भोग घेत नाही, हे ते सांगण्यासाठी केलेला विचार. एक नुसता बघतो बघतो तरी पण तो नियमन करीत बघत असतो या सृष्टीचं. मग आता आणि एक बघतो मात्र म्हणजे त्याची मग फळी कुठंच बघतो. पण बघतच असतो. मग तो कोण? बघणारा कुटस्थ आणि अंतर्यामी मध्ये कुटस्थ कसा बघत नाही, कुटस्थाला शरीर नाही म्हणून त्याला डोळे नाहीत, तो बघत नाही असं आहे. पण तो साक्षी चैतन्य नाही का कुटस्थ? कोण? हो, पण साक्षी चैतन्याची व्याख्या काय आहे? अंतःकरण उपहित चैतन्य असं म्हणलंय. म्हणजे साक्षी हा जो आरोप त्याच्यावर केला गेलेला आहे, तो केव्हा, जेव्हा त्या आत्मचैतन्याला अंतःकरण नावाची उपाधी लागते, तेव्हा त्याला साक्षी चैतन्य असं म्हटलं गेलेलं आहे. त्याला साक्षी म्हणणेपणा काय, आत्मा सुद्धा म्हणणं त्याला सहन होत नाही. त्याच्याशी काही बोलायचंच नाही कुटस्थाबद्दल. काही बोललं तरी सुद्धा त्याला काही जमत नाही. म्हणजे तो एकमेव अद्वितीय आहे. त्याला ब्रह्म म्हणणेपणा, सतरूप म्हणतो आपण, ते केवळ असताच्या व्यावृत्तीसाठी म्हटलेलं आहे. त्याच्याशी बोलणं म्हणजे त्याच्याबद्दल बोलणं हाच गुन्हा आहे खरं तर. हा त्यातला. गोल गोल हेच विचार करायचे. ते अंतर्यामी ब्रह्मस्वरूपाबद्दल आणि बोलायचं कुटस्थ नाही, मध्ये त्याचा अनुभवच घ्यायचा, असाच विचार ठेवायचा. नाही, म्हणजे हे ईश्वर अंतर्यामी आणि कुटस्थ याच्यामध्ये मला नेहमी गोंधळ होतो. म्हणजे काही हो, पण कळत नाही कुटस्थ कोण कोण. एकमेव अद्वितीय आहे एवढा विचार करा. कुटस्थ शब्दाचा अर्थच आहे की ऐरणीवर दागिने घडत असताना ऐरण जशी बेखबर असते, तसाच कुटस्थ रूप आत्मा मी बेखबर असलं पाहिजे होणाऱ्या व्यवहारांविषयी. हा साधनेचा विचार आहे. हम्म. सुरुवातच खूप खूप काही विचार मागे आहेत त्याच्या, पण जाऊ दे, तो आजचा विषय नाही.